आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असून पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा मेळा जमू लागलाय। व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे थेट ॲक्शन मोडमध्ये आलेत। वारकऱ्यांना आपल्या गाड्यांच्या ताफ्यामुळे त्रास होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी चक्क बुलेटचा आधार घेतला। होय, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन स्वतः बुलेट चालवत होते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांच्या मागे बसून पंढरपूरच्या गल्लीबोळातून वारीच्या तयारीची पाहणी करत होते। पालकमंत्र्यांनी सुरुवातीला पालखी तळ आणि पालखी मार्गाची पाहणी केली। त्यानंतर थेट पत्राशेड दर्शनबारीत जाऊन वारकऱ्यांशी संवाद साधला। तेथील पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि विशेषतः शौचालयांच्या स्वच्छतेची बारकाईने पाहणी केली। वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय खपवून घेतली जाणार नाही अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। त्यानंतर भक्तिसागर 65 एकर परिसरात जाऊन मुक्कामाच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते तिथं वृक्षारोपणही झाले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे आणि मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते। पंढरपुरात गर्दी वाढतीये, अशात गाड्यांचा ताफा आणून वारकऱ्यांना त्रास देणं योग्य नाही। माझ्यामुळे एकाही वारकऱ्याला त्रास होऊ नये म्हणूनच आम्ही दुचाकीवरून फिरण्याचा निर्णय घेतला, असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। प्रशासकीय बडेजाव बाजूला ठेवून बुलेटवरून थेट वारकऱ्यांच्या सुविधेसाठी धावून जाणाऱ्या या बुलेट राजा पालकमंत्र्यांची सध्या पंढरपुरात जोरदार चर्चा सुरू आहे। शिवशाही न्यूज, पंढरपूर। वारकऱ्यांच्या येण्याने आता पंढरपूरसह या वारकऱ्यांच्या येण्याने रस्ते सगळे गजबजलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फोर व्हीलरवरनं येणं, तापा घेऊन येणं थोडस लोकांच्या अडचणी नव्हतं म्हणून आलं असलं तरी या ठिकाणी गेल्या 1.5-2 महिन्यापासून प्रशासन आम्ही सगळेजण प्रचंड मेहनत घेतोय आणि ही मेहनत घेत असताना वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना आनंदाने दर्शन व्हावं, या ठिकाणी येत असताना त्यांना कुठली अडचण येऊ नये, स्वच्छतेची सोय व्हावी, स्वच्छता सगळी व्हावी, आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात, हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा 1.5 महिन्यानंतर आज ज्या सोयी सुविधा दिल्या होत्या त्या कशा पद्धतीने आमचे वारकरी बांधव त्याचा उपभोग घेतात हे बघताना मनापासून आनंद होतो। सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे। रांगेमध्ये 10-10 तास 5-5 तास उभे राहिलेला वारकरी हसत खेळत आज नाचत बागडत दर्शन घेत आहेत आणि त्याला सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात। पाणी मिळतं, नाश्ता मिळतो, जेवण मिळतं, स्वच्छता आहे, आरोग्याची सुविधा, शौचालयाची सुविधा, प्रचंड आनंदी जेव्हा हा आमचा सगळा वारकरी बघतोय दर्शन बारीतला किंवा शहरातला, तेव्हा खऱ्या अर्थानं 1.5 महिना 2 महिन्याची मेहनत प्रशासनाने केलेली आहे, शासनाने केलेली आहे, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे आम्ही काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं वारकऱ्याच्या चेहऱ्याचा आनंद बघून आमचं काम खऱ्या अर्थाने पूर्ण झालं याचा आनंद होतो। वारकऱ्यांशी संवाद साधला, काय वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे? वारकऱ्यांची भावना हीच होती की आता आम्हाला सगळं मिळतं, इथं आम्हाला आनंद आहे, आम्हाला या ठिकाणी सगळ्या सोयी मिळतात, सुविधा मिळतात आणि आमचं दर्शन पण आनंदाने फास्ट होतंय याचा आनंद आहे। खास करून आता बघितलं असेल व्हीआयपी दर्शन बंद झालं, माझ्या काही सहकारी बांधवांची अडचण झाली, त्यांची मी क्षमा मागितली, अजून पण मागेन, परंतु त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, एकदा तुम्ही या दर्शन बाणीत आला आणि या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, आपण सुद्धा लाईनीत उभं राहून दर्शन घ्या। त्यामुळे प्रचंड व्हीआयपी दर्शनामुळं जवळजवळ 3-3, 4-4, 5-5, 6-7 तास जे वारकऱ्याला तात्काळ थांबायला लावायचे ते तेवढे तास कमी झाले पाहिजे, याचाही आनंद या निमित्तानं आहे। उद्या जिल्ह्यात पालख्या येतात सगळ्या, खरं तर गजानन महाराज आणि उद्या ज्ञानेश्वर माऊली, परवा तुकाराम महाराज, काय कसं पूर्ण जिल्हा स्वागतासाठी सज्ज करून ठेवलाय? प्रचंड उत्सुकता या शहरातल्या किंवा जिल्ह्यातल्या जनतेला आहे। पंढरी तर तयार आहे, सज्ज आहे आणि अख्खा जिल्हा सज्ज आहे। अनेक वेगळ्या पद्धतीचं स्वागत यावर्षी जिल्हा करताना आपण सगळेजण पाहतो। पंढरीच्या नगरीमध्ये येताना आपण बघितलं असेल की आज वारीमय माहोल जो झालेला आपण बघता, तेव्हा प्रचंड स्वागत, उत्साहाने स्वागत करतो। आम्हाला आनंद आहे की आता आम्ही एवढी तयारी केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने वारी आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या मध्ये येते तेव्हा त्याचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत, वारकऱ्यांचं स्वागत करायला उत्सुक आहोत आणि त्यांच्या ज्या सुविधा त्यांच्यासाठी तयार केलेल्या आहेत त्याचा उपभोग घेताना आम्हाला वारकरी बांधवांना बघायचंय।
त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला राहील. मुख्यमंत्री महोदय येणार पालखीच्या स्वागताला अशी चर्चा आहे काय काय धर्मपुरीला मुख्यमंत्री महोदय येणार अशी चर्चा होती त्याबाबत काय? मी तशी काय माहिती आली तर मी नक्की आपल्याला कळवेन, पण उद्यातच मुख्यमंत्री महोदय येणार नाहीत. परंतु मुख्यमंत्री महोदयांची खूप मनापासूनची भावना इच्छा आहे की माऊलीच्या पालखीमध्ये काही वेळ चालावं अशी त्यांची इच्छा आहे. आली वेळ तर नक्की कळवेन आपल्याला. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.